दिवाळीची धामधूम सुरू आहे आणि त्यामुळे चर्चा भाऊबीजेची, लक्ष्मीपूजनाची, दिवाळी पाडव्याची, दिवाळीची चर्चा सुरू आहे। पण रत्नागिरीकर फार तसा तरबेज आणि तसाच नेहमीच वक्तृत्व असेल रत्नागिरीकरांचं म्हणा किंवा चर्चेतला रत्नागिरीकर हा नेहमीच राहिलेला आहे आणि रत्नागिरीकरांची ती खैसियत आहे की प्रत्येक गोष्टीची चर्चा व्हायलाच हवी। हा रत्नागिरीकर तसा सुज्ञ आहे, त्याला संपूर्ण शहराची, जिल्ह्याची, तर काहींना देशाची सुद्धा जाणीव आहे, जाण आहे आणि त्यामुळे अशा चर्चा प्रत्येक वेळेला रत्नागिरीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात। आता सध्या चर्चा सुरू आहे ती रत्नागिरीच्या नगराध्यक्ष पदाची उमेदवारी कोणाला, महायुतीकडनं कोण, असा चर्चा आहे। कारण महायुतीमध्ये इच्छुकसुद्धा बऱ्यापैकी आहेत। पण पालकमंत्री उदय सामंतांनी या सर्वांवरती एक तोडगा काढला आणि सर्वे करायचा। सर्वेमध्ये लोकांचा जो काय कल आहे तो कल लक्षात घेऊन त्याला उमेदवारी द्यायची। महायुती होणार, महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला मिळणार, हे निर्विवाद सत्य आहे। मग आता या स्पर्धेतले चेहरे तरी कोण आहेत, तर प्रथम नाव आहे शिल्पा सुर्वे, 10 वर्षाचा अनुभव, विद्यमान नगरसेविका, शिवसेनेच्या जिल्हा संघटक। दुसरं नाव आहे शहराध्यक्ष महिला शिवसेनेच्या स्मिताताई पावसकर, एक 31 वर्षाचा अनुभव। तिसरं नाव आहे वैभवीताई खेडेकर, माजी समाज कल्याण सभापती, 5 वर्षाचा अनुभव। पण त्यांचे पती विजय खेडेकर हे शहराचे पदाधिकारी, अनेक संस्थांशी त्यांचा संबंध। चौथं नाव आहे तर ते आहे समृद्धी मयेकर, राष्ट्रवादीकडनं शिवसेनेत आलेले नेते सुदेश मयेकर यांच्या त्या सुविद्य पत्नी आहेत, वकील आहेत, ॲडव्होकेट आहेत। आणि 5वं नाव आहे राजन शेटेंच्या सुनबाई पूजा प्रसाद शेटे। 5 नावं चर्चेत आहेत। सामंतांनी सर्वेमधून ज्याचं नाव येईल त्याला संधी दिलेलं असं त्यांना एकत्रित बोलवून 2 दिवसांनी शासकीय विश्रामगृहावरती बैठक घेतली, सांगितलं। आता सर्वेचा निर्णय काय येईल तो येईल, पण रत्नागिरीकरांना कसा उमेदवार हवा असा सुद्धा कानोसा घेतला असता चर्चेतनं लोकांच्या दिसलं। मग चर्चा ती कुठे हॉटेलमध्ये असेल, कुठे त्यांच्या वार्डातल्या काही कट्ट्यांवर असेल, घाणेकरळीतली चर्चा असेल, जंतर मंतरवरची चर्चा असेल किंवा किमान विश्रामगृहावरची चर्चा असेल की या ना त्या कारणाने अनेक ठिकाणी चर्चा रंगल्यात आणि चर्चेतनं साधारणपणे लोकांना कानोसा घेतला असता रत्नागिरीचा नगराध्यक्ष हा रत्नागिरी शहराची पूर्णपणे जाण असणारा असावा, सुशिक्षित असावा, नम्र असावा, शिवसेनेकडून उमेदवारी मिळते म्हटल्यानंतर शिवसेनेच्या संघटनेचा त्याला अनुभव असावा, शिवसेनेच्या संघटनेच्या माध्यमातून तो कार्यकर्त्यांमध्ये पोचलेला असावा आणि त्याचबरोबर रत्नागिरी नगरपालिकेचा अनुभव असावा। अशा सगळ्या गोष्टींची अपेक्षा हे रत्नागिरीकर धरत आहेत आणि त्यामुळे रत्नागिरीकरांना नगराध्यक्षाचा उमेदवार कसा असावा असं साधारणपणे रत्नागिरीकरांच्या चर्चेतनं नाव निघतंय आणि त्यामधून सूर निघतोय आणि त्यामुळे आता सर्वेमधून कोणाचं काय नाव येईल हा भाग वेगळा आहे। पालकमंत्री अंतिम निर्णय घेणार आहेत, त्याच्यावरती शिक्कामोर्तब राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे घेणार आहेत। पण सध्या तरी रत्नागिरी नगरपालिकेतला नगराध्यक्षाचा चेहरा साधारण कसा असावा असं सामान्य माणसाला जर विचारलं तर ह्या 4-5 गोष्टींवरती तो भर देताना दिसतोय। त्यामुळे येत्या काळामध्ये रत्नागिरीचा नगराध्यक्ष कोण हा सर्वेमधून जरी पुढे आला तरी सध्या तरी रत्नागिरीकरांमधला चेहरा हा विकास कामांसाठी बांधिलकी असणारा असेल, सर्वांना सोबत घेऊन जाणारा असावा, स्वभावाने नम्र मृदू, येणाऱ्या नगरपेठल्या माणसाला प्रत्येकाला व्यवस्थित चांगल्या प्रकारे बोलणारा असावा, असं एकंदरीतच लोकांचा कल दिसतोय। आता शेवटी निर्णय पालकमंत्री घेणार आहेत, सर्वेतनं काय येणार आहे हे कोणास ठाऊक, पण लोकांमधला सध्या नगराध्यक्ष कसा असावा हे एकंदरीत साधारणपणे या चर्चेतनं दिसून आलं। एकंदरीतच काय की रत्नागिरीकरांना सुसंस्कृत, शहराची जाण असलेला, नम्र स्वभावाचा, संघटनेला वेळ देणारा, नगरपालिकेचा अनुभव असणारा असाच महिला नगराध्यक्ष असावा असं एकंदरीत रत्नागिरीकरांचं मत दिसतंय। टाइम डिले करता किशोर मोरसह, शुभम पवार, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।